नमस्कार. मी अरविंद आठले. ब्रह्मचैतन्यांचे शिष्य के व्ही बेलसरे यांनी संग्रहित केलेल्या कथा सध्या आपण ऐकतो आहोत. आता त्यांनी काही संतांनी सांगितलेल्या अशा काही गोष्टी आहेत, त्या आता आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्यात काय काय अर्थ भिन्न गहन कसं काय आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. एकदा ईश्वरानं सर्व सद्गुणांना मेजवानी दिली. स्वर्गातील एका मोठ्या सभागृहामध्ये सर्व सद्गुण जमले. सर्व लहान मोठे सद्गुण अगदी मजेत आनंदाने आणि मोकळेपणाने खात पित होते. बहुतेक सर्वजण एकमेकांशी जुने परिचित होते. इतकेच नव्हे तर काहींचे एकमेकांशी निकटचं नातं होतं. सद्गुणामध्ये आपसात चाललेलं प्रसन्न भाषण ऐकून ईश्वर देखील मोठा प्रसन्न झाला. इत्यात दोन सुंदर स्त्रीगुण सद्गुणांकडे ईश्वराचं लक्ष गेलं. त्यांची एकमेकाशी फारशी ओळख नव्हती. एकीचा सहवास दुसरीला फारसा आवडत नाही, म्हणून ईश्वराने त्यांच्यापैकी एकीचा हात धरला, त्याला दुसरीच्या जवळ नेलं आणि म्हणाला, परोपकार बाई, या कृतज्ञता बाई आहेत बरं का. म्हणजे परोपकार आणि कृतज्ञता या दोन स्त्री सद्गुणांविषयी ते बोलत आहेत. दोघीं एकमेकांना पाहून फार आश्चर्य वाटलं, कारण आयुष्यात त्या कधीच एकमेकांना सामोरं आलेल्या नव्हत्या. परोपकार केलेला त्या ठिकाणी कृतज्ञता असेलच असं नाही. अनेक वेळा माणूस पटकन विसरून जातो. एखादं तुमचं काम केलं आहे, त्या कामापुरते तुम्हाला लोक भरपूर मस्का मारणारे, लोणी मारणारे असतात, परंतु त्यांचं काम झालं की जणू तुमची माझी ओळखच नाही, अशा प्रकारे हे लोक वागतात. त्यांना परोपकार केला म्हणजे कृतज्ञता असतेच असं नाही. ह्या दोन तशा भिन्न गोष्टी आहेत, एकत्र आणणं फार कठीण आहे. मी असे अनेक लोक बघितले, एखाद्या ठिकाणी जातात, खूप त्यावेळी असा अर्जव करतात की काय तुमच्याशिवाय मला कुठला आधार नाही, आणि मग तो सत्पुरुष बिचारा प्रयत्न करतो, त्यांचं जे काही काम असेल ते करून देतो, आणि काम झालं की हे लोक जे गायब होतात ते पुन्हा त्याच्याकडे फिरकत नाहीत, कारण ते केवळ कामापुरतेच आलेले असतात. असे कामापुरते मामा या क्षेत्रात तुम्हाला भरपूर मिळतात. म्हणून सद्गुरू हे बरोबर ओळखून असतो की त्याच्याकडे कोण आला आहे, कुठल्या कारणासाठी आला आहे, त्याचं काय काम आहे, आणि तो पुढे ते निभवेल का नाही निभवेल. अर्थात तो कृतज्ञतेची अपेक्षा नाही करत, ज्याचं काम खरोखरच व्हावं असं वाटतं. अशी उदाहरणं आपल्या संतांची पुष्कळ आहेत, की अमुक एक बा अडचण घेऊन आला आहे, सांसारिक अडचण आहे, तरी काही वेळा दया होऊन, कृपा होऊन ते त्याची अडचण सोडवतात. मी अशी अनेक माणसं कृतज्ञ बघितलेली आहेत. त्यांचं काम झालं की ते जे गायब होतात ते पुन्हा तुम्हाला दौडून दाखवत नाहीत, आणि पुन्हा कधी त्यांचं काम आलं तर ते तुम्हाला पुन्हा मस्का मारायला तितकेच तयार असतात. सगळं पूर्वी जणू काही झालंच नाही असं दाखवून, किती तुम्ही जवळचे असे म्हणणारे लोक माझ्या पाळ्यात पुष्कळ आहेत. 12 गावचं पाणी पिल्याशिवाय माणूस टिकत नाही. त्याचा सद्गुरू त्याला बरोबर सगळ्या सूचना देत असतो. तो त्याच्या सद्गुरूच्या स्वाधीन असतो, आणि त्याचा सद्गुरूचं सर्वत्र लक्ष असतं. याच्यापेक्षा जास्ती यात काही आणखीन एक्सप्लेन करावं असं मला काही वाटत नाही. तुम्ही समजून जाल यात काय आहे ते. प्रल्हादाला त्याच्या शिक्षकाने ईश्वराचं नाव घेणं बंद करण्यास सांगितलं, तर फक्त प्रल्हादाची गोष्ट आहे. प्रल्हादाने ते मानलं नाही. तेव्हा त्याचा शिक्षक रागावला आणि त्यानं पेटलेल्या शरीराची एक कृत्या उत्पन्न केली. त्या भयंकर राक्षसी शक्तीनं प्रल्हादाच्या छातीवर आघात केला. प्रल्हादाला काही इजा नाही झाली. ती शक्ती त्याच्या बाबतीत लटकी पडली. अखेर ती शक्तीच असल्यामुळं त्या शिक्षकावरती उलटली. तेव्हा प्रल्हादाला वाईट वाटलं आणि त्याने ईश्वराची करुणा भागली. तो म्हणाला, सर्वव्यापी ईश्वरा, तू विश्वरूप आहेस, तू विश्वस्वामी आहेस, तू माझ्या या शिक्षकाला क्षमा कर, त्याचं रक्षण कर. आणि या प्रार्थनेनं शिक्षकावरचं ते संकट टळलं. असे अनुभव येतात बरं जीवनामध्ये. प्रल्हाद हा खरा राक्षसी कुळातला.
पण तरीही ईश्वराचं नाव, विष्णूचं नाव घेतल्याशिवाय त्याचा कधी दिवस जात नसते. अत्यंत भक्त होता तो. त्यामुळे त्याचा जो शिक्षक हिरण्यकश्यपूने, त्याचे वडील राजे होते राक्षसांचे, आणि शिक्षक ठेवलेला होता, आणि त्या शिक्षकालाही ते हेच सांगत की याच्या तोंडून ईश्वराचं नाव नाही आलं पाहिजे, ह्याची खबरदारी तू घे, ती जबाबदारी तुझी. शिक्षकांनी खूप वेळा सांगून पाहिलं की अरे नको घेऊ, काय उपयोग नाही ईश्वर, आपण राक्षस आहोत. पण प्रल्हाद नाही, तो भक्त होता. भक्त आपल्या हृदयातून ईश्वर वेगळा काढू शकतो का? तो अभक्तच आहे, नाही तर तो अभक्त म्हटला असता, पण तो भक्त. त्यामुळे शेवटी त्या शिक्षकाला राग आला की शिष्य असून माझा ऐकत नाही, आणि त्यानं पेटलेल्या शरीराची कृत्या उत्पन्न केली, स्त्री उत्पन्न केली, शक्ती उत्पन्न केली. स्त्रीचा अर्थ शक्ती. त्या भयंकर राक्षसी शक्तीनं प्रल्हादाच्या छातीवर आघात केला. याला शिक्षाच करायची, असं कसं नाव घेतो हा, माझं ऐकत नाही. परंतु अशी शक्ती उत्पन्न करून त्याच्या छातीवर आपटून प्रल्हादाला काही झालं नाही. त्याचा राखणारा जो होता तो प्रत्यक्ष सद्गुरू ईश्वर होता. त्यामुळे प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही. ती शक्ती त्याच्या बाबतीत लटकीच पडली, आणि उलट ती शक्ती असल्यामुळे त्या शिक्षकावर उलटली. एकदा शक्ती बाहेर पडल्यानंतर ती थांबत नाही, ती तिचं कार्य करतेच. शंकराचार्यांवर असा हे झालेला होता प्रयोग एकाने केलेला होता, मुठमारी. शंकराचार्यांनी त्या शक्तीचा अपमान केला. त्या शक्तीचा काही त्यात चूक नाही आहे, ज्यांनी पाठवले त्याची चूक आहे. त्यांनी उलट ती शक्ती असल्यामुळे तिला नमस्कार करून तिचा आदर केला. परंतु शंकराचार्य असल्यामुळे ती शक्ती तिथं काही काम करू शकली नाही, आणि ती उलटली. असं असतं, याचा अनुभव येतो तुम्हाला. एवढंच मी सांगू शकतो, यापेक्षा जास्ती मी सांगणं योग्य नाही. परंतु पहा, याही ठिकाणी त्या प्रल्हादाला आपल्या शिक्षकाची दया आली. कारण शिक्षक शेवटी आज्ञेचा पालन करता होता. त्याच्या मालकाने आज्ञा दिली की अरे ह्याला तो असं शिकव. त्यामुळे तो मालकाची आज्ञा, हिरण्यकश्यपूची आज्ञा पाळणं त्याला भाग होतं. त्यामुळे त्याने ते केलेलं होतं, त्यात त्याचा दोष काही नव्हता. त्यामुळं प्रल्हादाने उलट ईश्वराची करुणा भाकली की नको रे, तू ईश्वरा, तू सर्वव्यापी आहेस, तू विश्वरूप आहेस, तू विश्वस्वामी आहेस, तेव्हा माझ्या शिक्षकाला क्षमा कर. क्षमा हे फार मोठं हत्यार आहे. तुम्ही क्षमा करू शकले पाहिजे. समोरच्याचा अपराध कितीही मोठा असला तरी तो त्यांनी अपराध का केला त्याची पार्श्वभूमी समजून घेऊन त्या माणसाला तुम्ही माफ केलं पाहिजे. माफ करणं हा मोठा प्रचंड असा सद्गुण आहे, आणि हा केल्यानंतर त्या शिक्षकावरचं संकट टळलं. कारण ती प्रल्हादाची प्रार्थना होती, भक्ताची प्रार्थना होती. भक्ताची प्रार्थना ईश्वर कधी मोडत नाही. असा स्वामी असा दास. मारुती शोधाशोध करून परत आला. सीतेची अवस्था ऐकून रामाचं अंतःकरण भरून आलं. राम मारुतीला म्हणाला, हनुमंता, माझ्यावर तुझे केवढे उपकार आहेत, या उपकाराची फेड मी कधी करू शकणार नाही. रामाचं हे बोलणं ऐकून मारुती संकोचला आणि म्हणाला, रामा, तू माझा स्वामी आहेस. अरे माकडाची कमाल म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणं. मी तो माकड असून एवढा समुद्र उल्लंघन करून गेलो, लंका जाळली, रावणाची बाग उद्ध्वस्त केली, उजाड केली. रामा, यात माझा प्रताप नाही, ही सारी तुझी दिव्य शक्ती आहे. ज्याच्यावर तुझी कृपा होते त्याच्या जीवनात त्याला काहीही अशक्य नाही. पण जीवाला तुझी भक्ती अशक्य असते. ते निर्वाच प्रेम मला दे. रामासारखा कृतज्ञ मालक आणि हनुमंतासारखा कर्तेपणाचा अभिमान नसणारा सेवक दोघेही धन्य आहेत. पहा, हनुमंताला कुठे गर्व नाही झाला की मी गेलो. हा मी त्याचा केलेला होता, आणि त्यामुळेच एवढा त्या नगरीचा विध्वंस करून सुद्धा, लंकेचा विध्वंस करून सुद्धा त्याला अभिमान उत्पन्न झाला नाही की काय मी एवढं कृत्य केलं, रावणासारख्याला एवढा त्रास मी देऊ शकलो, लंका मी जाळली, ती बाग उद्ध्वस्त केली, असा त्याला कधी गर्व झाला नाही. रामाने त्याचे आभार मानले, हा रामाचा मोठेपणा आहे. परंतु हनुमानाचा मोठेपणा आणखीन मोठा होता. तो म्हटला, नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालं.
आपल्या जीवनात जे काय होत असतं ते आपल्या गुरुमुळे होत असतं. चांगल्या गोष्टी ज्या घडल्या त्याचं श्रेय नेहमी गुरुला द्यावं. वाईट गोष्टी घडल्या तर त्याचं श्रेय स्वतःकडे घ्यावं. परंतु हे घडवणारा आणि ते चांगलेपणात रूपांतर करणारा हा गुरु असतो. तेव्हा तो हनुमान म्हणतो की तुझी ज्याच्यावर कृपा झाली त्याला जीवनात काहीही अशक्य नाही. त्यामुळे तुझी कृपा असल्यामुळेच मी हे सर्व काम करू शकलो, त्या रावणाला त्याची जागा दाखवून देऊ शकलो, याचं क्रेडिट तुला आहे. त्यामुळे रामासारखा कृतज्ञ मालक, आता भक्तांनी हे कृत्य केलं, आज्ञा दिल्याने केलं, ते त्यांनी पाळलं तर काही मोठी त्यात फार मोठी अशी गोष्ट नव्हती. कारण गुरुची आज्ञा होती, रामाची आज्ञा होती, मालकाची आज्ञा होती. रामाला मालक समजत असतो. त्यामुळे ती आज्ञा पालन केली तरीही तो मालक म्हणतो की हो बाबा तुझ्यामुळे झालं. हा मोठेपणा असावा लागतो असं काही करण्यामध्ये, असं म्हणण्यामध्ये. तेव्हा हनुमंतासारखा कर्तेपणाचा अभिमान नसणारा सेवक आणि रामासारखा कृतज्ञ मालक, हे दोन्ही आदर्श तुम्ही ठेवा. तुम्हाला रामही व्हायचं आहे आणि हनुमंतही व्हायचं आहे. भक्ताला कालाचं बंधन नाही. राजा बली महान व्यक्तिमत्व असलेला पूज्य पुरुष होता. विष्णूनं वामन रूप घेतलं आणि बलीला पाताळात लोटलं. त्याची मनस्थिती कशी आहे हे पाहण्यास विष्णू नारदाला म्हणाला, नारदा एकदा बलीला जाऊन भेटून ये. नारद बलीकडे गेला. नारद हा त्रिकालखंडी फिरत असे. स्वर्ग पृथ्वी पाताळ तो कुठेही जाऊ शकण्याची त्याच्यात ताकद होती. बलीनं त्याचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. नारद म्हणाले, तू राज्यभ्रष्ट झालास, तुझं सर्वस्व तू गमावलंस, आता तू कसा राहतेस हे प्रत्यक्ष पाहावं या हेतूने मी आलो आहे. आपली अवस्था सांगताना बली म्हणाला, नारदा मी खरोखर समाधानी आहे. कारण जीवनामध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही, कोणतीही घटना निश्चित नाही. काळ सर्वांवर स्वामित्व गाजवतो हे मला माहिती आहे. काळाचं अद्भुत रहस्य ओळखून मी कोणत्याही अवस्थेचं फार सुखदुःख करीत नाही. काळ देतो आणि तोच हरण करतो. भविष्याच्या पोटात काय असतं कोणास ठाऊक. म्हणून मी देह काळाच्या स्वाधीन करून मनानं स्वरूपचिंतन करतो. मला कालाचं काहीही बंधन नाही. राक्षस आहे बली, हा राक्षस. परंतु त्याच्यात किती सद्गुण भरलेले आहेत. विष्णूने अगदी नाईलाजानी त्याला खाली घातलं, पाताळात नेलं. कारण राक्षसांचं राज्य विष्णूला देवाला नको होतं. त्यामुळे हा अतिशय महान व्यक्तिमत्व असलेला बळी होता. त्याची मनस्थिती आज कशी झाली असेल. स्वतः बटूच्या अवतारात जाऊन त्याला विष्णूने पाताळात लोटलेलं होतं. खरं म्हणजे त्याच्या मनात संताप, राग सगळं काही असायला हवं होतं विष्णूविषयी. हे का केलं हे त्याला समजत होतं. परंतु त्याची ही धारणा होती की सगळ्यात काळ श्रेष्ठ आहे. त्यामुळे काळ काय आहे हे ओळखून बली वागला. बली तर राज्यभ्रष्ट झाला, सर्वस्व काही गमावलं, तरीसुद्धा तो मनाने शांत होता. राक्षस असला तरी सद्गुणांचा पुतळा होता. जसा रावण राक्षस होता तरी तो दशग्रंथी होता. पण वृत्ती काय करणार. शेवटी ते भांड्याला भांडं लागतं. तसं या कुलात जन्माला आल्यामुळे त्या बलीचा नाश झाला. तो म्हणतोय की कोणतीही घटना निश्चित नाही. काळ सर्वांवर स्वामित्व गाजवतो. काळाचं अद्भुत रहस्य ओळखून मी कोणत्याही अवस्थेचं फार सुखदुःख करीत नाही, असे आपण राहिलं पाहिजे. निर्लिप्त राहिलं पाहिजे. सुख आले तरी देणारा तोच आणि दुःख असलं तरी देणारा तोच. हे सगळं काळ करीत असतो. या काळावर काय तुम्ही विजय मिळवलेला नसतो. काळावर विजय मिळवणं कोणालाही शक्य झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही कोण लागले. तेव्हा हे ओळखून भविष्याच्या पोटात काय असतं हे कोणालाच समजत नाही. म्हणून देह काळाच्या अधीन करून मनानं स्वरूपचिंतन मी करतो असं बली म्हणतोय. स्वतः मी कोण आहे समजलं की सगळंच संपलं. मग तिथे हे पृथ्वी, आप, तेज, पायू, आकाश, पाताळ, पृथ्वी काहीच राहत नाही. हे ज्याला समजलं तो मनाने स्थिर राहू शकतो. तो मनाने शांत राहू शकतो. कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो.
म्हणून भक्तांवर संकट आली तरी ते वृत्तीने शांत असतात. कुठल्याही संकटाला तोंड देण्याची त्यांची शक्ती असते, कारण त्यांच्या मागे मोठी शक्ती असते. सरोवराच्या काठाशी भीम, अर्जुन, नकुल, सहदेव मरून पडलेले होते. महाभारतातली गोष्ट आहे. शेवट त्यांचा शोध करीत धर्मराज आला. समोर एक यक्ष उभा होता. त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं धर्मराजाने कबूल केलं. ज्याने प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तो मेलेला आहे. पहिले 4 पांडव गेलेले आहेत, कारण ते उत्तर नाही देऊ शकले. यक्षानं अनेक प्रश्न विचारले. धर्मराजांनी त्यांची उत्तरं दिली. यक्षाचं समाधान झालं आणि त्यांनी अंतिम प्रश्न विचारला की या जगात सर्वात विलक्षण आश्चर्य कोणतं. त्याला काय माहीत नव्हतं का? त्याला सगळं माहिती होतं, परंतु त्याला ह्याची परीक्षा घ्यायची होती. धर्मराजानं उत्तर दिलं की रोज कितीतरी प्राणी आपल्यासमोर मृत्यू पावतात, परंतु उरलेले लोक आपल्या मृत्यूला सहज विसरतात. ते अमर होण्याची अपेक्षा करतात आणि याहून विलक्षण आश्चर्य ते कोणतं? काय सुंदर प्रश्न आणि सुंदर उत्तर आहे. जगात सगळ्यात आश्चर्य कोणतं? आपल्याला माहिती आहे आपण मरणार आहोत, तरी आपण अमाप संपत्ती जोडण्याचा प्रयत्न करतो, सुखाच्या मागे लागतो. ते माहिती आहे ते दुष्प्राप्य आहे, ते जेवढे मागे लागू तेवढं ते सुख पुढं पुढं पळत असतं. सावलीसारखं आहे. सावली शोधायला गेलो, सावलीला हात लावायला गेलो की ती सावली जशी तुम्ही पुढे जाल तशी सावली आणखीन पुढे जाते. म्हणून सावलीकडे पाठ फिरवा. सावलीकडे जर पाठ फिरवलीत तर ती सावली तुमच्या मागे येते. हे उदाहरण लक्षात घ्या. त्यामुळे रोज आपल्याला माहिती आहे की हजारो लोक, लाखो लोक रोज मरतात आणि हे मरतात हे माहिती असून, आपलं शरीर आज न उद्या जाणार असे आहे हे माहिती असून, त्या शरीराचा लोभ आपल्याला जाऊ नये. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं आपण पालन करावं, लालन करावं, असं करत राहतो. प्रत्येकाची हौस पुरवत राहतो. जिभेची फिरवतो, तोंडाची फिरवतो, नाकाची हौस पुरवतो, कानांची हौस छान छान सगळं ऐकून पुरवतो. सगळ्या हौसी पुरवत गेला तरी हे शरीर जाणार आहे. हे आपण न विसरता जर सगळं केलं तर त्या सगळ्यापासून करूनही तुम्ही अलिप्त राहू शकता. अथेन्स शहरात सोलन नावाचा एक थोर पुरुष होऊन गेला. लिडियाचा समकालीन राजा अति श्रीमंत होता. त्यानं सोलनला आपल्याकडे बोलावलं आणि गर्वानं आपली संपत्ती दाखवली. ती पाहून सोलन एवढंच म्हणाला, राजा, ज्याचा शेवट सुखाबोध्य होतो तो खरा श्रीमंत समजावा. सोलनचं म्हणणं राजाला आवडलं नाही, म्हणून राजानं अनादरानं सोलनला निरोप दिला. कालांतरानं त्या राजानं पर्शियाचा राजा सायरस याच्याशी युद्ध केलं. त्यामुळे तो हरला आणि कैद झाला. त्याच्या मुसक्या बांधून त्याला सायरस समोर आणलं. सायरसने त्याला जिवंत जाळण्याचा हुकूम दिला. त्या प्रसंगी त्याला सोलनचं स्मरण झालं आणि सोलन 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 असं तो सारखं ओरडू लागला. त्याचा अर्थ काय असं सायरसने विचारलं. तेव्हा त्यानं सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सायरसने त्याला जीवदान दिलं. शेवट गोड ते सगळं गोड, आणि शेवट गोड व्हावा यासाठी नामस्मरण करायचं. आपल्या शेवटी जाताना आपल्या तोंडात जर नाव आलं तर त्या शक्तीशी आपण एकरूप होऊ. तिथेच खरं सुख, तिथेच खरं समाधान आहे हे आपल्याला आतून पटलं पाहिजे. म्हणून नाव घेत राहायचं. नाम अखंड जेवढा वेळ घेता येईल तेवढा वेळ घ्यायचा. तुम्ही कुठेही असा, कुठल्याही परिस्थितीत शुद्ध असा अशुद्ध असा नाव घ्या. त्याच्यासाठी कोणतं बंधन नाही, त्याच्यासाठी कोणते नियम नाहीत. एकनाथांनी याच्यावर फार सुंदर लिहिलेलं आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी, जिथे काही जमेल तिथे त्याला पहा आणि तसं नाव घ्या. सतत मुखामध्ये नाव घ्या. कुठलीही क्रिया तुमच्या हातून होत असू दे त्यावेळी तुमचं नाव घेत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला जमलं पाहिजे. यासाठी नाव घ्या. थोडा वेळ घ्या आणि ते वाढवत वाढवत जितका वेळ तुम्हाला जास्त घेता येईल तितकं नाव घ्या. हे नाम तुम्हाला तारेल जर ते अंतिम क्षणी आलं. मग एक अतिशय सुयोग्य भक्त म्हणून एकाची कथा तुम्हाला सांगितली होती. शेवटी त्याला स्वतः महाराजांचं दर्शन झालं, कारण तो सारखं नाव घेत होता. ही कथा तुम्ही पुन्हा पाहिली तर एकदा मुद्दाम तो व्हिडिओ ऐका. तुम्ही तेच व्हा, तसंच करा, तुम्हालाही तो लाभ हो. नमस्कार. पुन्हा भेटू.